वळूया पुढल्या बातमीकडे. मराठी येत नाही म्हणणाऱ्यांच्या कानाखाली मराठी आवाज घुमू दे. गंगेत डुबक्या मारून पाप धुतलं जाणार नाही अशा शब्दात नाव न घेता उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला हाणलाय. मराठी भाषा दिनानिमित्तानं आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना बजावलंय, आपण मराठी आहोत हे आपल्या जगण्यातून दिसू द्या. मराठी भाषेचा अभिमान वाटावा, असं वागा, असंही त्यांनी म्हटलंय. मराठी शिक्षण सक्तीचं केलं, पण भाषेच्या मुद्द्यावर अजूनही आपली एकजूट नसल्याचं खंत देखील त्यांनी या क्षणी बोलून दाखवली आहे. गद्दारी करून आपलं सरकार पाडल्यानंतर हमें मराठी नाही आती हे आपल्या घरामध्ये आपल्याला ऐकून घ्यावं लागतं. मी म्हणेन असं जिकडे आवाज येईल तिकडे त्याच्या कानाखाली मराठीचा आवाज उमटला पाहिजे. टाळ्या छातीवरी कोरिली अभिमानाची लेणी, दिल्लीचे तख्त राखितो वगैरे वगैरे नुसतं ऐकत जायचं का आपण? त्या गाण्यामध्ये जे काय महाराष्ट्राचं वर्णन आहे त्याच्याप्रमाणे आपण वागलो तर मराठीला सुद्धा अभिमान वाटेल की अरे ही माझी आहेत, ही माझी मुलं आज सुद्धा अभिमान वाटावी अशी ती वागतायत. तीच खरी आपली मातृभाषेची शिकवण आहे. ती महाराष्ट्राची गद्दारी करायची, 50 खोके घ्यायचे आणि तिकडे जाऊन डुबकी मारून आला म्हणजे कोणाचं पाप नाही धुतलं जात. गद्दारीचा शिक्का तसाच राहणार आहे, किती डुबक्या मारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.